नांदेड जिल्ह्यावर अवकाळी पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून तात्काळ मदतीची मागणी केली जात आहे। नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। गहू, ज्वारी, मका, आंबा यांसारखी उभी पिके आडवी झाली असून काढून ठेवलेली हळदही पावसात भिजून खराब झाली आहे। नांदेड, भोकर, अर्धापूर, उमरी आणि धर्माबाद तालुक्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। दरम्यान अर्धापूर तालुक्यातील लहान येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याची गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। हातात आलेलं पीक आणि तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। माझं नाव सायनाथ गंगाराम निम्मावर, बुरबुशी, भोकर तालुका, जिल्हा नांदेड। रात्री 11 वाजता वारं सुटलंय। मक्का पुरं पडून गेले। दोन एकर मक्का पडून गेले। 2 लाख रुपयाचं पीक सगळं आलं, हे पडून गेलं, सगळं खराब झालंय। एक एकर गव्हाचं बॅग सगळं खराब झालंय। 10 क्विंटल गहू होते, पुरं खराब होऊन गेलंय। त्याच्याला काय बी करा येणार आता हे कामाला येणार सगळं। आता मळप फुटते याच्यावर सगळं। आता वाट्याने केलं वावर सगळं पुरं। असं वावर पैसे याच्यानं उचलून वावर केलं। परत लग्न होते, आता काय कर्ज झालंय, कर्ज फिटामून केलं, असं केलं सगळं। असं सगळं पडून गेलं सगळं, वादळानं सगळं आडवं पडलंय, खराब झालं सगळं। आता काय करायचं नाही, कसं करावं आता? पंचनामा करावं, मदत द्यावा। आमचा आमदार आता आमचं मदत करून आमचा पंचनामा करून कसं आमचं हे करा। अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। आता शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।